निघेलच ना, कारण काय आहे माहिती आहे, ह्या लोकांनी निवडणुकीच्या तोंडावर किंवा त्याच्या जरा आधीपासून जी चढाओढीच्या मागे लागून चढाओढ करून जे आयात केलेले काही लोक आहेत, ते पैसे देऊन केले असतील किंवा निवडून येईल म्हणून काही लोकांना हे केलं असेल, काही लोकांना काही भीती दाखवून केलं असेल. अशी लोक तयार झालेली असताना, यांचा हाऊसफुल झालेला असताना, हा जो उद्रेक तुम्ही बघाल की काल खरं तर नाशिकपासून सुरू झाला. आणि खरं आहे ना, ही इलेक्शन जे कार्यकर्त्यांचे असतात, त्यांच्या काही भावना असतात ना, आणि त्या आता जपल्या जात नाहीत असं त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना वाटणं साहजिकच आहे. त्यामुळे गडबड तर आहे. आता तुमची भूमिका काय आहे बघ, शिवसेनेबरोबर तुमची ठाकरे गटाबरोबर युती झाली आमचं आहे. एकदम छान चाललंय. किती जागाची बोलणी झालेली आहे आणि पुढं कधी ईव्ही फॉर्म वाटप होणार आहे, फॉर्म कधी भरणार आहेत, काय नाही? मी ते केडीएमसी बाबतीत बोलायचं झालं तर माझे सगळे एबी फॉर्म मी आणलेले आहेत. आतापासूनच द्यायला सुरुवात करतोय. कारण फॉर्म भरायला आता फक्त 2 दिवस राहिलेले आहेत. उद्यापासून आम्ही फॉर्म भरायला सुरुवात करतोय. जागा वाटणी आमची व्यवस्थित झालेली आहे. सगळ्या बाबतीत सहमती चांगली आहे. एकंदरीत चांगलं वातावरण आहे. 2 भाऊ एकत्र आलेत म्हणून मराठी माणूस खुश आहे. आमचे इच्छुक उमेदवार खुश आहे. जमिनीवरची लोकं रिस्पॉन्स देतात की चांगलं चाललंय. तुम्ही हे आधीच व्हायला पाहिजे होतं आणि कुठेतरी एक चांगला रिझल्ट येईल या आशेने इच्छुक उमेदवार असतील, आम्ही असू, एकंदरीत चांगलं वातावरण आहे निवडणुकीच्या दृष्टीने. फॉर्म्युला काय आहे? मनसेला